धन्यवाद विनोदजी धनावडे सर, यांचा आवाज आपण सकाळपासून या ठिकाणी ऐकत होतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणकमलांना स्पर्श करून मी किरण धनावडे सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. तर मॅच या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे संजय सुर्वे आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेले आहेत. सर्वोत्कृष्ट स्कोरर, जी महत्त्वाची भूमिका असते आणि समालोचकांना जी चांगली साथ ज्यांची लाभलेली असते असे स्कोरर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर तर एक एक मॅच जिंकून नक्कीच या ठिकाणी पुढील फेरीमध्ये प्रवेश केलेले हे दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला आहे गवडी हा संघ, एका बाजूला आहे जावळी 40+ अनुभवी संघ. यांच्यामध्ये ही भिडंत होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर पहिल्या षटकासाठी दत्ताजी मोहिते सर यांचं या ठिकाणी पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलं गेलं आहे जावळी 40+ या संघातून. आणि स्ट्राईक एंडचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर प्रवीण धनावडे आणि अविनाश अशी ही जोडी या ठिकाणी आपल्याला प्रथम फलंदाजीसाठी पाहायला मिळते. तर दोन्ही संघांकडे प्रदीर्घ असा अनुभव आहे. पहिला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत, सुधाकर लोहार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत होते. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. तर पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी दत्ता मोहिते यांच्याकडे प्रत्येक चेंडूवर आता मात्र सुरेखाचा फटका आणि पाहिजे तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. महत्वाची विकेट, मोठा मासा गाळाला या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमधून आग ओकली जाते असा प्रवीण धनावडे, तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा प्रवीण, याला या ठिकाणी माघारी परतावं लागतं. रवी दळवी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या आता नुकतंच या ठिकाणी 40+ मध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि मला वाटतं ही पहिलीच मॅच असावी रवीच्या दृष्टिकोनातून. पण नक्कीच या ठिकाणी प्रवीणला बसवण्यामध्ये यश आलेलं आहे. रवी दळवी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. आता प्रवीणची जागा भरून काढण्यासाठी राम या ठिकाणी आता फलंदाजी मार्कवर आलेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षक जे असतात त्यांना 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवलं जातं. त्यामध्ये रवी दळवी आणि सुनील अप्पा धनावडे यांना या ठिकाणी मला वाटतं होम ग्राउंड आहे सुनील अप्पा धनावडे यांचं, त्यामुळे त्यांना मला वाटतं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. सुरक्षित गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. यष्टांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पॉईंटच्या दिशेने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 3 या कड्यावर. 3 धावा धावफलकावर आहेत. जर दत्ता मोहिते सरांचा जर विचार केला तर प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करण्याची ॲबिलिटी या गोलंदाजाकडे आहे आणि अनुभवाची प्रदीर्घ अशी दूर अशी दत्ता मोहिते सरांकडे आहे. दत्ता मोहिते यांचा पुढील चेंडू आता देखील एका चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय त्या ठिकाणी नक्कीच म्हणावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. अवांतर धावेची भर या ठिकाणी गणली गेली आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं दिशाभर करण्याचं काम देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 4 या आकड्यावर. 4 धावा धावफलकावर 1/4. आता देखील उंच गेला चेंडू, छानशी संधी आहे. आपण काय पाहतोय थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, मला वाटतं शिवा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कार्टून मधला शिवा जर आपण पाहिला तर अशक्य ते शक्य करून दाखवतो, परंतु आज शिवा यांना आपलं
यंग स्टार जे यंग त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे ते या ठिकाणी दाखवावं लागेल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. ओहो आता उंच गेला चेंडू पुन्हा एकदा रवी दळवी. हो थोडस नक्कीच या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं आणि पंच या ठिकाणी तिसरे पंच आमच्या समवेत आहेत. झाडाला लागल्यामुळे हा षटकार देण्यात आलेला आहे. तर रवी दळवी यांचा झाडानेच घात केलाय. तसं म्हणावं गेलं तर झाडानेच त्या ठिकाणी घात केलेला आहे. ज्या झाडाच्या सावलीखाली आपण उभा होतात ना त्या झाडाने आपला घात केलेला आहे हे नक्कीच त्या ठिकाणी सांगावं लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय दत्ता मोहिते यांचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. लाजवाब स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 40+ हा संघ नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 16 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन ठेपलेला आहे 16 या आकड्यावर. तर पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी गवडी संघाने करून घेतलेला आहे. पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले तर 40+ हा संघ या ठिकाणी आपल्याला मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत होता आणि त्यानंतरचे जे 3 चेंडू आहेत ज्यावेळी दत्ता मोहिते सरांचा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर थोडीशी कलाटणी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 16 या आकड्यावर. थोडंसं आक्रमण चढवावं लागेल. 16 धावा आता या ठिकाणी धावफलकावर आहेत. तर सचिन धनावडे आज या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर यांच्याकडे देखील प्रदीर्घ अनुभव आहे. पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर त्यांनी करंजे या संघाकडून नेतृत्व केलं होतं परंतु आज मात्र या ठिकाणी 40+ संघाकडून त्यांना या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. त्या अनुभवाचा नक्कीच या ठिकाणी कितपत फायदा या ठिकाणी करून देतील आपल्या संघासाठी ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. सचिन यांचा पुढील चेंडू आता देखील सुरेखाचा फटका पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय. हो लाजवाब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालं होतं परंतु लगेचच थ्रो करणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच हे आपण या ठिकाणी पाहतोय. रवी दळवी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत होते परंतु लगेच थ्रो करणं अत्यंत गरजेचं आहे. सचिन धनावडे यांचा पुढील चेंडू आता देखील सुरेखाचा फटका. मला वाटतं त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका धावेची भर या ठिकाणी गणली गेली आणि एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 19 या आकड्यावर. 19 धावा धावफलकावर आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच या ठिकाणी आपण आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन धनावडे यांचा पुढील चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दोन्ही खेळाडू एकाच दिशेने पाहायला मिळत होते. छानशी संधी होती त्या ठिकाणी परंतु नक्कीच या ठिकाणी थोडासा अभाव थ्रोचा पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झालेलं आहे माजी खेळाडू शामरावजी सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत. कृपया आपण या ठिकाणी मंचकावर बसायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सचिन धनावडे यांचा पुढील चेंडू आता देखील या ठिकाणी पाहतोय. कार्पेटच्या पद्धतीचा हा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 आणि 1च धाव त्यावर अंकित केली गेली आहे आणि या एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 20 या आकड्यावर. 40+ संघ नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगली संकल्पना नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रत्येक गावातील म्हणजे जावळीच्या प्रत्येक गावातील एक खेळाडू या संघामध्ये संघटित आहे. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय लयबद्ध गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. सचिन धनावडे एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्येक धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे. धावफलक जाऊन टेपलेला आहे 20 या आकड्यावर. तर 20 धावा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही शेवटचा चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. आत्तापर्यंतची चांगली गोलंदाजी सचिन धनावडे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाली.
पुन्हा एकदा आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने चाललेला हा फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. सुनील अप्पा धनावडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले होते. 2 धावा धावफलकावर या ठिकाणी घेतल्या जातील. धावफलक आता जाऊन टिपलेला आहे 22 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावफलक आता जाऊन टिपलेला आहे 22 या आकड्यावर. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. चला लवकरात लवकर आपण सुरू करायची आहे मॅच, विनंती आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, टायमर ऑन आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला बऱ्याचशा मॅचेस या ठिकाणी खेळवायच्या आहेत आणि 3 एक्स्ट्रा मॅचेस या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये. आजचा हा फायनलचा मेगा फायनलचा हा नक्कीच दिवस आहे आणि यामध्ये एक्स्ट्रा मॅचेस आपल्याला 3 खेळवाव्या लागतात. त्यासाठी वेळ वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी वेळ वाचवणं अत्यंत महत्त्वाचं असेल. तर विशाल यांना नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय विशाल आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय शिवा, चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालं आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे. धावफलकावर धावा आहे त्या 22. थोडंसं रणगतीवर रोख आणण्याचं काम या ठिकाणी 40+ संघाच्या गोलंदाज आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय धावचीची शक्यता, डेंजर एंड त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेटचं पतन नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं. यष्टांच्या मागे चांगलं कामगिरी विजय सुर्वे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि विकेटचं देखील या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज जर या ठिकाणी पाहायला मिळालं याच गावचं या ठिकाणी एक उभरतं नेतृत्व, याच गावचं एक चांगला खेळाडू म्हणून ज्यांचं नक्कीच या ठिकाणी नाम उल्लेख केला जातो विजयजी सुर्वे आणि त्यांच्याच साठी नक्कीच या ठिकाणी एक आपल्याला चमचमती ट्रॉफी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर नक्कीच या ठिकाणी या खेळाडूचा सन्मान करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या खेळाडूने प्रथमतः डांगरेघर गावचं या ठिकाणी नेतृत्व केलं होतं आणि डांगरेघर गावामध्ये खेळताना नक्कीच याने एक चांगला खेळ आपल्यापर्यंत पोहोचवला होता. पुन्हा एकदा त्या ठिकाणी शिवा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी जर प्रशंसा करायची झाली ना तर या ठिकाणी विशाल यांची प्रशंसा करणं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि एक महत्त्वाची विकेट देखील त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. आता देखील उंच गेलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आहे आणि सुनील अप्पा धनावडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. 2 धावा धावफलकावर या ठिकाणी घेतल्या गेल्यात आणि या 2 धावींच्या बरोबरच धावफलक 24 या आकड्यावर जाऊन ठेपलाय. आता तरी 2 धावा या ठिकाणी खर्च झालेल्या आहेत. विशाल शिंदे एक चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी 40+ संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय विशाल यांचा. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने आलेला हा चेंडू. सुनील अप्पा धनावडे नक्कीच थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गफलत नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचा बुर्दंड म्हणजे 2 धावा आता धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या मोबदल्यामध्ये धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 26 या आकड्यावर. 26 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशंसा करावी लागेल. विशाल शिंदे एक लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अवघ्या 4 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही शेवटचा चेंडू प्रगती पथावर नक्कीच या ठिकाणी असेल. आता देखील सुरेखाचा फटका, दत्ताजी मोहिते चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी खर्च झालेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालं. दत्ताजी मोहिते सर त्या ठिकाणी उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं.
चला मॅच लवकरात लवकर सुरू करून घ्यायची आहे. टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. कृपया पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे, वेळ कमी आहे. 40+ संघ आपणास या ठिकाणी विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टाइमर या ठिकाणी ऑन आहे. +40 संघ पुन्हा पुन्हा या ठिकाणी आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. मोहन यांना या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी कायापलट करावी लागेल, कारण 40+ संघाकडे तसा प्रदीर्घ अनुभव आहे. गवडी संघाला स्कोर बोर्डवर स्कोर आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मोहन शेवटच्या षटकासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे. 27 धावा धावफलकावर या ठिकाणी आहेत. मोहन यांचा पुढील चेंडू आता नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा. थोडीशी खराब सुरुवात नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. तर यानंतरची मॅच आपल्या समोर असणार आहे. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुनीला पाधनावडे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि हा षटकार पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. चांगला प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी म्हणावं लागेल, परंतु चांगली सुरुवात. धावफलक आता जाऊन या ठिकाणी ठेपलेला आहे 34 या आकड्यावर. 34 फॉर 2 लॉस अशी परिस्थिती गवडी या संघाची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आक्रमण चढवलंय आता या ठिकाणी, परंतु हे आक्रमण कायम ठेवावं लागेल. जर 40+ संघासमोर जर आपल्याला टिकून राहायचं आहे तर अशा प्रकारची फलंदाजी होणं अत्यंत गरजेचं आहे. आता देखील उंच गेला चेंडू, बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी लाजवाब फलंदाजी राम याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहतोय संदीपजी साळुंके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत केलं जातं. तर आमच्या हृदयात हमेशा स्थान असणारे संदीप साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांना हमेशा आपलंच मानतो. आमच्या नजरेतून नक्कीच त्या ठिकाणी ते आमचे चांगले मित्र आहेत. संदीप साळुंके 6 बॉलमध्ये 6 षटकारांचं अजूनही रेकॉर्ड. ओ लाजवाब गोलंदाजी, तू मला षटकार मारू शकतो, मी तुझी विकेट घेऊ शकतो अशी परिस्थिती. मोहन नक्कीच या ठिकाणी बँग ऑन फायर पाहायला मिळत आहेत. राम धनावडे याची खेळ या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. अनुभवाचा प्रदीर्घ नक्कीच अनुभवाची शिदोरी मोहनकडे आहे. तर वैयक्तिक 23 धावांचं योगदान रामचं देखील आहे. तर संदीप साळुंके कमिटी मेंबर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी यांचा सन्मान केला जातोय. हमेशा आमच्या पार्टी मार्गदर्शक म्हणून नक्कीच या ठिकाणी त्या भूमिकेत असतात संदीप साळुंके. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. तर मोहन अनुभव नक्कीच या ठिकाणी गाठीशी आहे. विकेटचं पतन देखील या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शेष आहे. मोहन यांचा पुढील चेंडू, ओहो कूदून काढलेला फटका स्ट्रेटच्या दिशेने. सुधाकर लोहार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. थोडीशी लगबग नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एकाने एकच धाव त्या ठिकाणी अंकित केली गेली आणि एका धावेच्या बरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 41. 41 धावा
धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार बऱ्याचशा काळानंतर आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या नक्कीच या ठिकाणी शेवटच्या 2 चेंडूंसाठी ओमकार याला स्ट्राईकवर आणण्यात आलेलं आहे. तर ओमकारला आपलं नक्कीच आज हिरो बनण्याची संधी आहे. ओमकारकडे 2 चेंडू अजूनही या ठिकाणी शेष आहेत. लोवर फुल टॉस चेंडू, हो पंचांकडे दाद मागितली गेली आणि ओमकारची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. ओमकार आज नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय गवडी संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ओमकार आणि प्रवीण सारख्या चांगल्या फलंदाजांना या ठिकाणी माघारी परतावं लागलंय. ही नक्कीच या ठिकाणी जमेची बाजू जर असेल तर 40+ या संघाकडे आहे एक चांगलं खेळ. तर सुनील आप्पा धनावडे या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं होम ग्राउंड आहे आणि त्यांनी जो झेल सोडला त्यानंतरची जी फलंदाजी आज जर गवडी संघ जर एवढी 40 धावांची मजल अगर मारतोय ते नक्कीच या ठिकाणी सुनील आप्पा धनावडे जर या ठिकाणी कॅच घेतला असता तर आज 20 धावांपर्यंत गवडी संघ मजल मारत होती. परंतु नक्कीच या ठिकाणी आपण म्हणावं लागेल मोहन याचा पुढील चेंडू शेवटचा. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी सुधाकर लोहार चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय. परंतु 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांबरोबरच धाव फलक या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे. 43 MH43 वाशी RTO चा हा नंबर या ठिकाणी लागलाय स्कोर बोर्डवर. तर 43 धावा धाव फलकावर आहेत आणि 44 धावांचं आव्हान या ठिकाणी असणार आहे 40+ या संघासमोर. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. गवडी संघाला मी या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करेन आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. तर या ठिकाणी मोठी मोठी नावे आपल्याला 40+ संघामध्ये पाहायला मिळते. नुकतेच ज्यांचं आगमन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. नवीन खेळाडू नवीन चेहरे देखील या ठिकाणी 40+ संघामध्ये आता सम्मिलित झालेले आहेत. त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी मोहन आहेत, त्याचप्रमाणे दळवी सर आहेत. हे नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये यांचा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 43 धावा झालेल्या आहेत आणि 44 धावांचं आव्हान 40+ या संघासमोर असणार आहे. तर या नंतरची मॅच आपल्यासमोर रंगताना नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. या संघामध्ये जो विजयी संघ असेल तो बक्षीसपात्र फेरीमध्ये नक्कीच या ठिकाणी यानंतरची मॅच या संघामध्ये जो विजयी संघ असेल तो प्रथमतः हॅलो हॅलो हॅलो. तर केरगळ गावचे सुपुत्र सूरज धनावडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा नक्कीच या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर या 40+ विरुद्ध गवडी असा हा सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दोन्ही संघ या ठिकाणी मातबर आहेत. दोन्ही संघांकडे नक्कीच त्या ठिकाणी ॲबिलिटी आहे. दोन्ही संघांकडे त्या ठिकाणी चांगला अनुभव देखील आहे. 43 धावा तर या ठिकाणी झालेल्या आहेत गवडी संघाने केलेल्या आहेत आणि 44 धावांचं आव्हान 40+ या संघासमोर आहे. विजय सुर्वे या आधीच्या मॅचमध्ये ज्यांच्या बॅटमधून नक्कीच या ठिकाणी आपण एक चांगला खेळ पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडचा जर विचार केला तर दत्ताजी मोहिते
सर्जापूर गावचे सुपुत्र या ठिकाणी आहेत आणि या जावळीचा कोहिनूर म्हणून त्यांचा या ठिकाणी उल्लेख केला जातो. वैभव याचा चेंडू आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय तेज तर्रार गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत होता. पहिला चेंडू डॉट नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाला. तर वैभव यांचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा दत्ता मोहिते स्ट्राईक एंडला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय. डॉट पद्धतीचा हा चेंडू थोडंसं नक्की त्या ठिकाणी संभ्रमात करून टाकणारी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दत्ता मोहिते नक्कीच या ठिकाणी थोडासा अभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. या षटकातील पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चेंडू नक्कीच या ठिकाणी झालेले आहेत. अजूनही या ठिकाणी खातं खोलता आलेलं नाही आहे 40 प्लस या संघाला. 2 चेंडू निर्धाव नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख आणि लाजवाब अशी फलंदाजीचा नजारा. नेत्रदीपक फटका चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो आणि चौकाराने श्री गणेशा या ठिकाणी केला जातोय. 4 धावा धावफलकावर आहेत 40 प्लस संघाच्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवीण पार्टे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळतात मॅन फ्रॉम गवडी या संघाकडून. तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अवांतर धावेची भर देखील या ठिकाणी गणली गेली आहे. थोडंसं व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी वैभव असफल ठरताना आपल्याला पाहायला मिळतं. 5 धावा आता धावफलकावर या ठिकाणी अंकित केल्या जातील. वैभव याचा पुढील चेंडू सामना करतील दत्ता सर. हो थोडंसं नक्कीच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 धावेची भर या ठिकाणी गणली जाईल. स्ट्राईक नक्कीच या ठिकाणी रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. धावफलक जाऊन ठेपलेला आहे 6 या आकड्यावर. 6 धावा धावफलकावर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. वैभव आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत आणि स्ट्राईक एंडचा जर आपण विचार केला तर विजयजी सुर्वे आता आपल्याला फलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डांगरे घरगावचे हे सुपुत्र आहेत आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळाली होती. तीच आता स्ट्राईक एंडला ज्याच्या बॅटमधून आज आग ओकली जाते तोच आता या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू या षटकातील. हो पहिल्या चेंडूवर प्रहार लगावलाय. हो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी देखील एफर्ट पाहायला मिळतात परंतु चौकार घोषित केला गेलाय. हो निसर्ग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते. एक चांगला प्रयत्न नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायला 100% एफर्ट्स त्या ठिकाणी लावला गेला आहे आणि ही जी ॲबिलिटी आहे हे जे खेळण्याचं जे ध्येय आहे हे असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या टीमसाठी धावा वाचवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यावर त्या ठिकाणी खरा उतरण्याचं काम निसर्ग क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. परंतु प्रशंसा करणं देखील अत्यंत गरजेचं आहे. विजयजी सुर्वे ज्यांच्या बॅटमधून आज या ठिकाणी आग ओकली जाते. आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर त्यांची फलंदाजी लाजवाब त्या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही या ठिकाणी 1 चेंडू या ठिकाणी शेष असेल. या षटकातील धावफलक जाऊन ठेपलेला आहे आता 10 या आकड्यावर. 10 धावा नक्कीच या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा विजयजी सुर्वे स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. वैभव याचा पुढील चेंडू गवडी या संघाकडून गोलंदाजी मार्कवर. वैभव याचा पुढील चेंडू उंच गेलेला चेंडू. लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. चौकार या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे. लाजवाब
आणि त्यांचा फेवरेट शॉट शामरावजी सुर्वे यांच्याकडून या शॉटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. विजय सुर्वे यांना एक लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी आणि का म्हणून या ठिकाणी एक ट्रॉफी त्यांच्या नावाची चमचमती ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की आजच्या दिवसामध्ये त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. डांगरेगर गावचा कोहिनूर म्हणून एक स्पेशल ट्रॉफी या ठिकाणी आपण पाहतोय. आणि का नसावी अशा प्रकारची ट्रॉफी, का नसावी अशा प्रकारचं नेतृत्व आज आपण या ठिकाणी पाहतोय. आज त्यांच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर त्यांचे फेवरेट शॉट आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 40+ संघेसाठी ही जमेची बाजू नक्कीच या ठिकाणी म्हणावी लागेल. आता गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदलाव आणण्यात आलेला आहे. तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झालेल्या आहेत. आता प्रवीण धनावडे गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दत्ताजी मोहिते बेस्ट विरुद्ध बेस्ट असा हा सामना या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळेल. एका बाजूला ओहो थोडंसं नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ऑफ साईडची डिलिव्हरी पाहायला मिळाली. त्यावर मात्र या ठिकाणी अडकवण्याचं काम दत्ताजी मोहिते नक्कीच या ठिकाणी संभ्रमात सापडले गेलेत. आता देखील सुरेखाचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहेत आणि हा चौकार नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या चौकाराबरोबरच धाव फलक जाऊन ठेपलेला आहे 18 या कड्यावर. तर तंत्रशुद्ध फलंदाजी या ठिकाणी एक लाजवाब असे शॉट त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दत्ताजी मोहिते तर संदीप निकम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. आपण देखील या ठिकाणी मंचावर यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. संतोष निकम त्याचप्रमाणे संतोषजी निकम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. तर मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. जर या ठिकाणी आपण पाहतो 18 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण धनावडे पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. आता देखील झेल टिपला जातोय का? दत्ताजी मोहिते यांची विकेट, अतिशय महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि दत्ताजी मोहिते यांना माघारी परतावं लागतंय. त्याचबरोबर महेशजी निकम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. ज्ञानदीपचे शाखा प्रमुख आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. आयुष त्या ठिकाणी संदीपजी निकम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. तर या ठिकाणी आपण पाहतोय विशाल शिंदे आता फलंदाजीची धुरा या ठिकाणी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीण धनावडे एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय दत्ताजी मोहिते यांना नक्कीच या ठिकाणी त्या ठिकाणी अडकवण्याचं काम या प्रवीणच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रवीण याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी विशाल शिंदे ज्यांनी गोलंदाजीमध्ये आज या ठिकाणी एक चांगलं प्रदर्शन करून दाखवलं होतं त्यांना आता फलंदाजी नक्कीच या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हो आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तर फलंदाजांना त्या ठिकाणी अडकवण्याचं काम, बेड्या ठोकल्या गेल्या तर फलंदाजांना थोडंसं रणगतीवर रोग लागण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 18 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. स्लोवर गोलंदाजी, प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. लगातारचे 2 डॉट पाहायला मिळत आहेत. प्रवीण याचा पुढील चेंडू आता देखील ऑफच्या दिशेने धडकवलेला चेंडू एका हातामध्ये नक्कीच नटराज मूर्ती
त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि डॉट चेंडूची या ठिकाणी सांगता होताना प्रवीण दानावडे यांचा यशस्वी प्रयत्न. अवघ्या 4 धावा आपल्या या षटकामध्ये खर्च केल्यात आणि महत्वाची विकेट दत्ताजी मोहिते यांची महत्वाची विकेट नक्कीच या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. तर या ठिकाणी उपस्थित असणारे संदीपजी निकम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. महेशजी निकम यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. आता नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अवी याला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलेले आहे आणि स्ट्राईक एंडचा जर विचार केला तर विजय सुर्वे ज्यांच्या बॅटमधून आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आग ओकली जाते. तेच फलंदाज आता फलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांची बॅट चालणं अत्यंत गरजेचं आहे. 40+ संघाकडून जर या ठिकाणी आपण विचार केला तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावांबरोबरच धाव फलक आता या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे 20 या आकड्यावर. तर 20 धावा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. अवी याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करण्यासाठी विजय सुर्वे स्ट्राईक एंडला सज्ज. आता देखील उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. दुसऱ्या धावेचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न केला गेलाय आणि 3 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा नक्कीच या ठिकाणी सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्यात. अतिशय प्रशंसा करावी लागेल. संदीप जी निकम यांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. त्यांनी देखील या ठिकाणी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. थोडासा बदलाव क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता जर स्ट्राईक एंडला जर विचार केला तर विशाल शिंदे आता स्ट्राईक एंडला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. तर धाव फलक या ठिकाणी आता जाऊन ठेपलेला आहे. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 21 धावा असं हे समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अवी याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी विशाल शिंदे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि 21 धावा. 21 धावा आणि 9 चेंडू असं इक्वेशन या ठिकाणी येऊन ठेपलंय. लोअर फुल टॉस चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट हा अतिशय महत्वाचा आहे. आता समीकरण पुन्हा एकदा बदलण्यात आलंय. 8 चेंडू आणि 21 धावा. 21 धावा आणि 8 चेंडू असं हे समीकरण या ठिकाणी आता येऊन ठेपलेलं आहे. अवी याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी विशाल शिंदे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. लेग बायचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. समीकरण बदलण्यात आलंय. 7 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा आणि 7 चेंडू असं हे समीकरण या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे. अवी याचा पुढील चेंडू. धावा करायच्या आहेत अजूनही 20. विजय सुर्वे शेवटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. अवी याचा पुढील चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विजयजी सुर्वे स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अतिरिक्त धावांचा भरणा नक्कीच या ठिकाणी केला जातोय. आता 7 चेंडू आणि
19 धावांची आवश्यकता आहे. लोअर बॉल टॉस चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यावर एक धाव तर धावून पूर्ण केलेली आहे आणि एका धावेवर या ठिकाणी समाधान मांडलं गेलंय. आता समीकरण या ठिकाणी बदललं गेलंय. 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण या ठिकाणी चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचंय. गवडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला टाइम वेस्ट या ठिकाणी होतोय. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. आयोजकांकडून वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. गवडी संघ पुन्हा एकदा आपणास या ठिकाणी मी विनंती करतो, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. विजय सुर्वे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. शेवटच्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल ते नक्कीच या ठिकाणी ओमकार याला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. तर महत्वाचं षटक नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल. विजय सुर्वे यांच्या पुढे आता नक्कीच या ठिकाणी 18 धावांचं आव्हान आहे. 18 धावा नक्कीच या ठिकाणी कराव्या लागतील, कारण आज सकाळपासूनची जे आपली फलंदाजी आहे ते आजमावण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता या ठिकाणी असताना नय्या पार करावी लागेल. जर या मॅच मध्ये आपल्याला या ठिकाणी टिकून राहायचं आहे तर मोठे मोठे फटका खेळणे आवश्यक आहे. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांची लगबग त्या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. पहिल्या चेंडूने नक्कीच या ठिकाणी चौकार आलेला आहे आणि नक्कीच थोडस रिलीज करणारा हा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीकरण पुन्हा एकदा या ठिकाणी बदललं गेलंय. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता अजूनही या ठिकाणी आहे. येणारे जे 5 चेंडू आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. 40+ आणि गवडी या दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून अजूनही 50-50 वाली मॅच या ठिकाणी आहे. अजूनही दोन्ही संघांकडे मॅच ऑन आहे. अजूनही दोन्ही संघांकडे ती ॲबिलिटी आहे ही मॅच काढण्याची. 5 चेंडू आणि 14 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. 14 धावा आणि 5 चेंडू असं हे समीकरण. ओहो, समोरच्या दिशेने नक्कीच या ठिकाणी केलेला एक धाव तर धावून पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. विजय सुर्वे डेंजर एंडला आणि सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. 4 चेंडू 12 धावा, 12 धावा 4 चेंडू असं हे समीकरण या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला विजयजी सुर्वे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजूनपर्यंत या ठिकाणी नय्या आपण तारलेली आहे आणि ती नय्या पूर्ण शेवटपर्यंत नेण्याचं काम आता विजय सुर्वे यांना करावं लागेल. 4 चेंडू आहेत आणि 12 धावा ची आवश्यकता या ठिकाणी आहे. 4 चेंडू 12 धावा, 12 धावा आणि 4 चेंडू असं हे समीकरण. ओमकार याचा पुढील चेंडू फुल टॉस चेंडूवर प्रहार लगावलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला गेला. डेंजर एंडला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 3 चेंडू आणि 10 धावा. आता हे समीकरण नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 40+ डगआउट नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 40+च्या डगआउट मध्ये नक्कीच त्या ठिकाणी थोडासा उत्साह नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. आणि विजय सुर्वे यांच्या दृष्टिकोनातून जर आपण या ठिकाणी विचार केला तर अजूनही या ठिकाणी 22 धावा
त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा आहेत. अजूनही या ठिकाणी या नॉट आउट 22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. आता समीकरण आजचा जर विचार केला तर 3 चेंडू आणि 10 धावांची अजूनही या ठिकाणी आवश्यकता आहे. तर विजय सुर्वे नक्कीच या ठिकाणी आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहे. चला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. विशाल सर, आपणास विनंती आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, त्याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. आयोजकांना नक्कीच या ठिकाणी थोडंसं सहकार्य करायचं आहे. ओमकार 3 चेंडू नक्कीच या ठिकाणी त्याच्याकडे आहेत. विजयजी सुर्वे यांच्याकडे देखील 3 चेंडू शेष आहेत. 10 धावांची गरज आता देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकाच बाजूला दोन्ही खेळाडू पाहायला मिळत आहेत. डेंजर एंडला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते विशाल शिंदे. आणि आपण जर पाहिलं तर विशाल शिंदे यांना खातं देखील खोलता आलेलं नाहीये. लगातार 6 चेंडू त्यांनी डॉट केलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो आणि धावची स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होताना विशाल शिंदे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी सुधाकर लोहार आता या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील. आता समीकरण या ठिकाणी बदललेलं आहे. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता अजूनही 40+ ह्या संघाकडे आहेत. 2 मोठी फटके या ठिकाणी त्यांना पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी पुढील फेरीमध्ये जर प्रवेश करायचा आहे तर 2 चेंडू सीमारेषा पार घालवावेच लागतील. कारण 2 चेंडू आणि 10 धावांची आता आवश्यकता आहे. 10 धावा आणि 2 चेंडू असं हे समीकरण. एका बाजूला आहे गवडी संघ, एका बाजूला आहे जावळी 40+. ओमकार याचा पुढील चेंडू आता देखील उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडीशी गफलत त्या ठिकाणी पाहायला मिळाली. डेंजर एंडला विजय सुर्वे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी केल्या गेल्यात. आता 8 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो ही मॅच क्रुशल मुवमेंट वाली ही मॅच विजय सुर्वे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आता देखील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. तर या ठिकाणी गवडी संघ विजयी ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. जांभळी 40+ संघाने नक्कीच या ठिकाणी आमच्यापर्यंत आपला खेळ पोचवला त्याबद्दल आपलं देखील हार्दिक आभार. या स्पर्धेमध्ये नक्कीच या ठिकाणी आपण भाग घेतलात त्यासाठी आपलं हार्दिक असा आभार.